अलंकार जाधवनी इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये पायनियर टेक्नॉलॉजी आणून त्यांनी रेव्होल्युशनराइज केलंय. 2006 ला कॉलेज संपल्यानंतर आम्ही डेव्हलपमेंट चालू केली. ओके. 2006 ते 16 10 वर्ष आम्ही वेब बेस ERP सिस्टीम्सवर काम केलं. ओके. 10 वर्षात चितळे डेअरी यासारखे मोठे क्लायंट्स आम्ही केटर केले. 2016 ला बंद, माझ्या बाजूने मी बंद करून सुद्धा त्या ठिकाणी अजूनही सिस्टीम चालू आहेत. कारण ज्या वेळेला लोक इंटरनेट बघत होते त्यावेळेला मी वेब बेस ERP वरती काम केलं. आमचे जे इन्व्हेस्टर होते सुरतला, राजन्स ग्रुप म्हणून, त्यांनी सुरतला शिफ्ट केला. देन मला सातारा सोडायचा नव्हता. साताराचे खूप अशी लोक भेटलेत काही दिवसात की सातारा सोडायचा नाही. आणि मग रुहा सुरू झालं. बऱ्याच ठिकाणी पाहिलेत की ते सेल्फी बूथ लावतात. तिथे कॅमेरा असतो, समोर उभे राहतात, त्या फ्रेम मध्ये तुमचा फोटो निघतो आणि ते तुम्हाला फोटो देतात. याच्यामध्ये इन्व्हेंटरी इन्क्लूड आहे किंवा कॉस्ट आहे. या प्रकारचे QR कोड आपण अख्ख्या पंडालमध्ये लावलेले आहेत. कुणीही आलं, हा QR कोड स्कॅन केला, नाव नंबर टाकला की त्याला सेल्फी घेता येते किंवा फोटो गॅलरीमधून फोटो घेऊन वेगवेगळ्या फ्रेम्स आहेत. म्हणजे जेवढे कार्यक्रम झाले अगदी उद्घाटनापासून समारोपापर्यंत, आणि लोकांनी ते एन्जॉय केलं. कारण त्या स्वतःच्या फोटोला त्या फ्रेममध्ये टाकून ज्यावेळेला सोशल मीडियाला सबमिट होतं त्यावेळेला ते सगळ्या लोकांपर्यंत पोहोचतं. आणि त्याचा इव्हेंटलाही भरपूर फायदा झाला. कारण त्यामुळे लोकांना कळाले की अरे हा इव्हेंटला गेला होता, मग आपण पण गेलं पाहिजे. मग हा डेटा, त्याची सिक्युरिटी, या सगळ्या गोष्टीवर आपण आता आम्ही गेले 20 वर्ष सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये, सिक्युरिटी इज आवर फर्स्ट कन्सर्न. सगळं SSL प्रोन आहे, VAPT ऑडिट झालेले आहेत, सगळ्या गोष्टी आम्ही व्यवस्थित केलेल्या. दुसरं महत्वाची गोष्ट, गेल्या महिन्यामध्ये डिसेंबरमध्ये 21, 22, 23 ला जोन्सबर्गला G20 झालं. G20चं रजिस्ट्रेशन आम्ही केलं, आमच्या सिस्टीमवर केलं. आम्ही इव्हेंट्स गेले जवळजवळ 1.5 वर्ष करतोय. 1.5 वर्षामध्ये आम्ही जवळजवळ नाही म्हटलात तरी 200-225 इव्हेंट्स केल्या. जनरली तुम्ही डिजिटल व्हिजिटिंग कार्ड, यू शेअर कार्ड, आता मार्केटमध्ये बरीच कार्ड आहे, तुम्ही लोकांना शेअर करता, पण कुणाला शेअर केले पत्ताच लागत नाही. अच्छा. इथं तुम्ही डेटा शेअर करताना, आता मी मगाशी तुम्हाला कार्ड शेअर केलं होतं, माझं कार्ड केलं, मी तुमचा नाव नंबर घेतला, त्याच्याबरोबर तुमच्याशी मी रुहा वाईब्स आणि रुहा VMS बद्दल बोललो, हे लिहिलं आणि तुम्हाला पाठवलं. बरोबर. सो ती माझी लीड पण जनरेट झाली. करेक्ट. त्यामुळे जिथे जिथे तुम्ही काही शेअर कराल, आता सेल्स ऑफिस, सेल्सचं बघितलं आपण, सेल्सची टीम तुमची फिरत असते मार्केटमध्ये. दिवसभरामध्ये ते जर 10 लोकांना भेटले तर तो 10 लोकांचा डेटा इमिजिएटली तुमच्याकडे येतो की ही लोक 10 जणांना आज भेटलेली आहेत. आणि ते सेल्समॅनला स्वतः ते मॅन्युअली अपलोड करायची गरज नाही. फक्त आपल्याला त्यांनी 10 वेळेला लोकांनी टॅप केलं, आपल्याला बॅकएंडला कळतं की अरे बाबा हा या 10 व्यक्तींना भेटलाय. आता तुम्ही बघितलं तर या मोदींच्या पेढ्याच्या बॉक्सवरती इथे QR कोड आहे. हा QR कोड स्कॅन केला की त्यांचं अख्खं डिजिटल व्हिजिटिंग कार्ड उघडतं, तुम्ही त्याच्यामधून शॉपिंग करू शकता. अजून काय काय प्रोडक्ट्स रुहा वाईब्स का तुमची कंपनी बनवते असे टेक्नॉलॉजीचे? रुहाच्या अंडर खरं सांगायचं तर 4 प्रोडक्ट आहेत आता. पहिला रुहा वेबसाईट आहे. म्हणजे जसं वर्डप्रेस विक्सवर आपण वेबसाईट बनवतो तसा आमचा स्वतःचा रुहा म्हणून प्लॅटफॉर्म आहे. ज्या प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत 700 पेक्षा जास्त वेबसाईट बनल्यात. पर्सनलाइज पोर्टफोलिओ पासून शॉपिंग कार्ड पर्यंत सगळ्या गोष्टीच्या वेबसाईट आम्ही त्याच्यावरती बनवतो. मग अगदी जावली जोडी रन असेल किंवा निमा रन असेल, मॅरेथॉन्स त्याच्यावरती होतात. मॅरेथॉन्सचे पेमेंट गेटवे त्याला कनेक्टेड आहेत. छोट्या छोट्या इव्हेंटचे पेमेंट गेटवे असतील तर ते कनेक्ट करून आम्ही देतो. या पद्धतीने तो प्लॅटफॉर्म, विक्स वगैरेवर जशी आपण जाऊन वेबसाईट बनवतो, कोणी पण वेबसाईट स्वतःची बनवू शकतं, तसं रुहावरती प्लॅटफॉर्मवर जाऊन बनवू शकतो. नमस्कार, मराठी मोड संवादमध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे. 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्त आज आपण अजून एक मराठी व्यावसायिक, म्हणजेच आपलं बिझनेस आणि एंटरप्रेन्योर सिरीज जी आहे, जी मराठी अस्मिताला घेऊन आहे, तर अजून एक मराठी बिझनेसमॅन आपल्या बरोबर आहेत, अलंकार जाधव सर. नमस्कार. तर अलंकार जाधवनी इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये एक टेक्नॉलॉजिकल रेव्होल्युशन, म्हणजे म्हणतात ना, इव्हेंट 4 दिवस 5 दिवस होतात, पण त्याच्या आठवणी का मेमरीज ज्या आहेत तर सोशल मीडियावर लाईफ टाईम साठी असतात. मग ती एक गोष्ट कशी छान कॅपिटलाइज करू शकतो, इव्हेंट इंडस्ट्रीला कसं एक पायनियर टेक्नॉलॉजी आणून त्यांनी रेव्होल्युशनराइज केलंय. तर रुहा वाईब्स नावाचा त्यांचा एक वेब ॲप आहे. काय तो वेब ॲप आहे, काय ती टेक्नॉलॉजी आहे, असं काय यांनी केलंय ज्यामुळे आज आपल्या रंगमंचावर, आपल्या पॉडकास्टवर ते आहेत, तर त्यांच्याचकडून जाणून घेऊया. मराठी मूडमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वात प्रथम, कसा आहे तुमचा मूड?
अगदी उत्तम. आणि थँक्यू व्हेरी मच. तुम्ही मला मराठी मूडच्या संवादमध्ये बोलवलं आणि माझा प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली. मराठी व्यावसायिक आणि मराठी माणसासाठी, मराठी अस्मितेसाठीच मराठी मूड हा चॅनल आहे आणि सतत काम करत राहणार आहे. तर आमच्यासाठी खूप मोठे बाब आहे की तुम्ही आमच्यासोबत आलाय. सो लेट्स डाईव्ह इन. पहिलाच प्रश्न, रुहा वाइब्स नाव कुठून आलं, काय याच्या मागची स्टोरी आहे आणि काय हा प्रॉडक्ट आहे? रुहा वाइब्स बेसिकली आमचा रुहा इव्हेंट्स किंवा रुहा VMS म्हणून एक प्रोडक्ट आहे, ज्याच्यामध्ये आम्ही इव्हेंट मॅनेजमेंट करतो. पण अशी गोष्ट लक्षात आली की जेव्हा केव्हा इव्हेंट्स होतात त्यावेळेला ती इव्हेंट तेवढ्यापुरती मर्यादित राहते. आम्ही त्या इव्हेंटचे अनालिटिक्स देतो, इन्फॉर्मेशन देतो, लोकांपर्यंत पोहोचवतो. पण ती इव्हेंट झाल्यानंतर किंवा इव्हेंटच्या दरम्यान पर्सनलाइज कम्युनिकेशन कसं करता येईल याच्यावरती थोडा आम्ही विचार करत होतो. आता रुहा वाइब्स मध्ये काय केलंय, त्या इव्हेंटच्या पर्सनलाइज थीम बेस फ्रेम्स बनवल्यात. फोटो फ्रेम्स बनवलेल्या. जनरली लोक फिजिकल फ्रेम्स लावतात, मागे जाऊन उभे राहतात आणि फोटो काढतात. हे प्रत्येकाला शक्य होत नाही. बरोबर. त्याच्याऐवजी तुम्हाला अख्ख्या इव्हेंटमध्ये, म्हणजे आता 99व्या मराठी साहित्य संमेलनामध्ये सगळीकडे तुम्हाला QR कोड्स बघायला मिळालेले असतील. या प्रकारचे QR कोड आपण अख्ख्या पंडालमध्ये लावलेले आहेत. कुणीही आलं, हा QR कोड स्कॅन केला, नाव नंबर टाकला की त्याला सेल्फी घेता येते किंवा फोटो गॅलरीमधून फोटो घेऊन वेगवेगळ्या फ्रेम्स आहेत. म्हणजे जेवढे कार्यक्रम झाले, अगदी उद्घाटनापासून समारोपापर्यंत किंवा गझल कट्टा असेल, गाण्याचा कट्टा असेल, ग्रंथ प्रदर्शन असेल, ग्रंथदिंडी असेल, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या फ्रेम्स होत्या आणि लोकांनी ते एन्जॉय केलं. कारण त्या स्वतःच्या फोटोला त्या फ्रेममध्ये टाकून ज्यावेळेला सोशल मीडियाला सबमिट होतं त्यावेळेला ते सगळ्या लोकांपर्यंत पोहोचतं आणि त्याचा इव्हेंटलाही भरपूर फायदा झाला. कारण त्यामुळे लोकांना कळाले की अरे हा इव्हेंटला गेला होता, मग आपण पण गेलं पाहिजे. अशा गोष्टी याच्यामध्ये भरपूर झाल्या. म्हणजे थोडं सोपं समजायचं असेल तर नॉर्मल प्रोसेस काय, सेल्फीचे ते कटआउट स्टँड असतात, मी तिकडे जाणार, मी फोटो काढणार, तो सोशल मीडियावर मी अपलोड करणार, हॅशटॅग टाकणार. आपल्या ऍपमध्ये जसं तुम्ही दाखवलं की नुसतं स्कॅन केला, फोटो काढला, फोटो फ्रेम मध्ये जाऊन हॅशटॅग इव्हेंटचे लागून तो डिरेक्टली तिकडून सोशल मीडियावर आपल्याला पोस्ट करता येतो. व्हॉट्सअपला स्टेटस ठेवता येतं, फेसबुकला स्टोरी ठेवता येते, इंस्टाग्रामला टाकता येतं. हो, आणि सगळ्यात महत्वाचं, इव्हेंटच्या बॅकएंडला मॅनेजमेंट टीमला सगळे फोटो दिसतात आणि ते तिथून इव्हेंटच्या सोशल मीडियावरती पण पोस्ट करतात. हो, म्हणजे एक प्रकारे हा पूर्ण डेटा पण कलेक्ट होतोय. हो, आणि फिजिकली जर 100 लोक करू शकतात तर स्कॅन करून 500 लोक करू शकतात. नक्कीच. मग हा जो सगळा डेटा आहे, आज कुठेतरी डेटा देताना एक थोडी भीती असते. मग हा डेटा, त्याची सिक्युरिटी, या सगळ्या गोष्टीवर आपण आता आम्ही गेले 20 वर्ष सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये आणि आम्ही बँकांपासून ते वेगवेगळ्या इंडस्ट्रीपर्यंत लोकांबरोबर काम करतोय. आमच्या रुहाच्या प्लॅटफॉर्मवरती 700 पेक्षा जास्त वेबसाईट्स बनल्यात, ज्याच्यामध्ये स्टार्ट फ्रॉम पर्सनल पोर्टफोलिओ ते बँक्स आणि कॉर्पोरेटच्या सगळ्यांच्या वेबसाईट्स. तो सिक्युरिटी इज आवर फर्स्ट कन्सर्न. सगळं SSL प्रोन आहे, VAPT ऑडिट झालेले आहेत, सगळ्या गोष्टी आम्ही व्यवस्थित केलेल्या. दुसरं महत्वाची गोष्ट, गेल्या महिन्यामध्ये डिसेंबरमध्ये 21, 22, 23ला जोन्सबर्गला G20 झालं. तर G20चं रजिस्ट्रेशन आम्ही केलं, आमच्या सिस्टीमवर केलं, रुहा VMS वरती केलं. हे सिक्युरिटी हा कन्सर्न, नॅशनल सिक्युरिटी वी प्रोन दॅट. ओके. आणि GDPR प्रमाणे, डेटा प्रायव्हसी ऍक्ट प्रमाणे ज्या गोष्टी करायला लागतात त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तुमचा फोटो तुमच्या ह्याच्यावरती तुम्ही स्वतः शेअर करणार आहे किंवा ज्या इव्हेंटला आलाय ते इव्हेंटचे मॅनेजर शेअर करणार आहेत. ओके. आणि त्याच्यानंतर हा डेटा इमिजिएटली सिस्टीम मधून रिमूव्ह होणार आहे. अच्छा. हा, आणि तो सोशल मीडियावरती तुम्ही पोस्ट करताय त्यामुळे तो तिथं राहील. ओके. पण अदरवाईज वी आर नॉट मेंटेनिंग एनी डेटा. हा डेटा ऑटोमॅटिकली रिमूव्ह होऊन जातो त्याच्यावर. मग आतापर्यंत म्हणजे हे कधी सुरू झालं रुहा वाइब्स, आणि म्हणजे जे तुम्ही इव्हेंट्स बोलला तर काय प्रकारचे इव्हेंट्स करता आणि कुठून ते तुम्हाला वाटलं की अरे हे आपण टेक मध्ये घेऊन येऊया या गोष्टीला? आम्ही इव्हेंट्स गेले जवळजवळ 1.5 वर्ष करतोय. 1.5 वर्षामध्ये आम्ही जवळजवळ नाही म्हटलात तरी 200-225 इव्हेंट्स केल्या. मग छोट्या छोट्या इव्हेंट्स पाठवून मोठ्या कॉर्पोरेट इव्हेंट्स पर्यंत केल्या. आणि या इव्हेंट्समध्ये आम्ही गेट रजिस्ट्रेशन एंट्रीज, ऑनलाईन ऑफलाईन रजिस्ट्रेशन, या गोष्टी टेक पार्टनर म्हणून आम्ही इव्हेंट मॅनेजमेंट बरोबर काम करतो. ओके. आणि असं लक्षात आलं की बरेच वेगवेगळ्या सिस्टीमनं लोक, फोटोग्राफर्स आणि हे तिथं असतात, ते फोटो काढतात, तुम्हाला फ्रेम्स मध्ये बसवून करून देतात.
मग हे आपल्याला कम्प्युटराईज करता येईल का, नॉर्मल वेनं लोकांपर्यंत पोहोचवता येईल का, अशा उद्देशानं आता आम्ही या 99व्या अखिल भारतीय संमेलनामध्ये फर्स्ट लॉन्च केला. अच्छा. आणि त्याच्याबरोबर काल पण आमची एक इव्हेंट झाली पुण्याला. पुणा मर्चंट चेंबरचा हल्दी भोजनचा कार्यक्रम होता. तर त्याच्यामध्ये पण त्यांनी हा वापरला. जवळजवळ 270 लोकांनी काल तिथं सेल्फी काढून अपलोड केला. आम्ही हल्दी भोजनला आलो होतो. सो इट्स गुड कनेक्ट. तो इमिजिएटली लोकांचा ऍक्सेप्टेबल आहे. पण तुम्ही जसं आता बोलला 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये पहिल्यांदा आपण म्हणजे रुहा वाइब्स लॉन्च जसं अध्यक्ष आणि कोषाध्यक्ष म्हणाले होते की संमेलनात खूप विक्रम मोडणार आहेत, त्यातला हा पण एक नवीन इव्हेंट इंडस्ट्रीचा एक विक्रम एक इनिशिएटिव्ह या इव्हेंट मध्ये घेतला गेला. म्हणू शकता. आणि बरं वाटलं की शासकीय पातळीवर होणाऱ्या एवढ्या मोठ्या इव्हेंट मध्ये अशी टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस झाली आहे आणि ते खरंच खूप छान आहे. थँक्यू. आता तुम्ही बोला 200 पेक्षा जास्त आहे, तर काय हे सगळ्या प्रकारच्या इव्हेंटसाठी आहेत का? असे कुठले कुठले इव्हेंट आहे ज्यांच्यासाठी हे म्हणजे आज अत्यंत गरजेचं आहे आणि त्यांनी हे घ्यायलाच पाहिजे? नाही, अगदी छोट्या गेट टुगेदर पासून ते मोठ्या कॉर्पोरेट इव्हेंट्स पर्यंत किंवा या प्रकारच्या संमेलनासाठी याचा उपयोग आहे. जिथं कुठं लोक एकत्र येतात आणि त्यांचा पर्सनलाइज पोर्टफोलिओ किंवा पर्सनलाइज त्या इव्हेंटचे फोटोग्राफ्स आणि हे तुम्हाला तयार करायचे आहेत, त्याच्या फ्रेम्स आम्ही काय करतो, बेसिकली प्रत्येक इव्हेंट समजून घेतो. इव्हेंटमध्ये काय काय ऍक्टिव्हिटी होणार आहेत आणि त्या ऍक्टिव्हिटी प्रमाणे फ्रेम्स क्रिएट करून दिल्यात. त्याच्यामुळे तो त्या इव्हेंटच्या ऍक्टिव्हिटी पर्सनलाइज तयार होऊन जातं. म्हणजे आता आपण इथं फॉर एक्झाम्पल मूड्सचा एखादा शो आहे उद्याच्याला, रोड शो आहे, त्या रोड शोच्या आपण वेगवेगळ्या फ्रेम्स बनवल्या आणि तिथं पोस्ट केल्या. तिथं आलेल्या लोकांनी QR कोड स्कॅन केला, त्या दिवशी त्या पोस्ट झाल्या. तुमची परत एक 15 दिवसांनी इव्हेंट आहे, तो बॅक एंड वी गिव्ह यू ऍक्सेस आणि तुम्ही त्या फ्रेम चेंज करा किंवा आम्ही तुम्हाला फ्रेम चेंज करून देऊ. सो मी प्लॅन करतो की हा कॉर्पोरेट इव्हेंटसाठी किंवा अशा लोकांसाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होऊ शकतो की जे कंटिन्युअस इव्हेंट्स घेतात, काय करतात. तर या पद्धतीनं पण याला वापरता येईल. अशा पद्धतीनं या पद्धतीनं हा प्रोडक्ट वापरता येईल असं मला वाटतंय. आणि लोकांचा ऍक्सेप्टन्स पण चांगला आहे. म्हणजे या गेल्या 5 दिवसामध्ये जवळजवळ 9,500 ते 10,000 लोकांनी सेल्फीज काढलेल्या आहेत. बापरे. आणि कालच्या एका इव्हेंटमध्ये 2 तासामध्ये जवळजवळ 270 लोकांनी सेल्फीज काढल्या. सो आय थिंक की हा ट्रेंड बनेल थोड्या दिवसात. बनेलच. मला एक आवर्जून विचारायचं आहे की आज आपण हे जे करतोय, आपल्यासारखे अजून मार्केटमध्ये काही कॉम्पिटिशन का दुसरे कोण आहे का, की फक्त आपणच हे करतोय? म्हणजे मी का विचारतोय की ही टेक्नॉलॉजी माहिती आहे लोकांना की आपल्याला सुरुवात इकडून की पहिलं त्यांना समजावणं की बाबा असं काहीतरी आहे आणि मग त्यांना विकणं? कारण काही गोष्टी ज्या माहिती आहेत लोक सहज जाऊन घेतात. काही लोकांनी प्रयोग केलेत. आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलेत की ते सेल्फी बूथ लावतात. तिथे कॅमेरा असतो, समोर उभे राहतात, त्या फ्रेम मध्ये तुमचा फोटो निघतो आणि ते तुम्हाला फोटो देतात. पण ही प्रोसेस आहे, याच्यामध्ये इन्व्हेंटरी इन्क्लूड आहे, याच्यामध्ये इन्व्हेंटरी इन्क्लूड आहे किंवा कॉस्ट आहे. याची कॉस्ट जस्ट रजिस्ट्रेशन ॲज अ कॉस्ट, तुम्ही QR कोड प्रिंट करा या पद्धतीचे सगळ्या तुमच्या बॅनर्सवरती याच्यावरती QR कोड लावा आणि सांगा लोकांना. इट्स सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. सो इट्स व्हेरी कॉम्पिटिटिव्ह सोल्युशन. म्हणजे दिस इज अ व्हर्च्युअल सेल्फी बूथ. व्हर्च्युअल सेल्फी बूथ या आपण त्याला बोलू शकतो. आता एवढे क्लायंट्स आपण केले 200च्या वर, कसा एक ओव्हरऑल फीडबॅक आणि रिस्पॉन्स तुम्हाला आतापर्यंत आलाय आणि किती फायदा झाला आयोजकांना यासाठी? आता रुहा वाइब्सच्या बाबतीत बोलात तर हा फर्स्ट इव्हेंट होता. अच्छा. पण याच्यामध्ये जिथं सोशल मीडियावरती इंडिव्हिज्युअल लोक जाऊ शकत नव्हती किंवा इथे जे फोटोग्राफर्स आहेत काय आहेत, ते जेवढे फोटो काढतील तेवढे सोशल मीडियावर जात आहेत. बरोबर. लोकांचा सहभाग होण्यासाठी या रुहा वाइब्सचा आणि आपल्या सेल्फी QR कोडचा फार चांगला उपयोग झाला. कारण प्रत्येकाने स्वतःसाठी फोटो काढला आणि तो पण सोशल मीडियावर गेला. आणि मला वाटतं एक फोटोग्राफर म्हटलं तर फोटो मी आता काढतोय, पण तो अपलोड करायला मी डेटा कॉपी करणार, तो क्लीन करणार, क्रॉप करणार, जे काही फिल्टर वगैरे लावायचे लावणार, म्हणजे ती पूर्ण प्रोसेस यांनी स्किप होती, इलिमिनेट होतीये. म्हणजे तुम्ही काढल्यानंतर फ्रेम चूज करा तुम्हाला पाहिजे ती, चूज करून जस्ट टू शेअर इट ऑटोमॅटिकली तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवा, तिथूनच इंस्टाग्राम उघडा. आम्ही त्याचे सगळे कनेक्ट लिहिलेत. प्रोग्रामॅटिकली वी मेड इट सो सिम्पल, यू जस्ट क्लिक अँड पोस्ट इट.
ओके. आणि जर मी एक इव्हेंट कंपनी आहे का मी एक संस्था आहे जे इव्हेंटसाठी मला जर रुहा वाईफशी कनेक्ट करायचंय, तर वेबसाईट आणि कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काही आहे, म्हणजे कुठे करू शकतो? vibes.ruha.co.in म्हणून वेबसाईट आहे. त्याच्यावरती पूर्ण एक्सप्लेनेटरी सिस्टीम अवेलेबल आहे. तुम्ही तिथूनच परचेस करू शकता. इट्स ऑनलाईन परचेस अँड यू कॅन यूज इट. इट्स सो सिम्पल. आणि कसं आहे, म्हणजे वन टाइम कॉस्ट आहे का नंबर ऑफ फोटोजवर कॉस्ट डिपेंडेंट आहे? नंबर ऑफ फोटोजवर नाहीये, हा इव्हेंट वरती, इव्हेंटच्या डेज वरती. अच्छा. आणि जर तुम्हाला हवे असेल की यू वॉन्ट टू टेक इट फॉर अ इयर, तर तसेही प्लॅन्स अवेलेबल आहेत. मग तुम्ही तुमच्या इव्हेंटच्या वेगवेगळ्या इव्हेंट्स घेता, त्या प्रत्येक इव्हेंटसाठी तुम्ही कॉर्पोरेट पद्धतीने वापरू शकता ते. खूपच छान. आणि याला पूर्ण एक बॅकएंड आहे ज्याला तुम्ही लॉग इन करू शकता, पूर्ण अनालिटिक्स करू शकता. त्याचं पूर्ण अनालिटिक्स अवेलेबल आहे. आवरली काय पद्धतीने लोकांनी सेल्फी काढल्यात, काय केलंय, कुठली लोक काढतायत, कुठली फ्रेम सर्वात जास्त यूज झालेली आहे, या गोष्टी याच्यामध्ये सगळ्या अनालाइज करून झालेल्या आहेत. म्हणजे आणि हे तुम्हाला फार सोप्या पद्धतीनं ऍज अ मॅनेजमेंट यू कॅन गेट इमिजिएट स्क्रीनशॉट्स आउट ऑफ इट. हे खूपच पायनियर आहे. जसं आपण सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्ये बोललो, एक डिजिटल व्हर्च्युअल सेल्फी स्टँड. अच्छा, व्हर्च्युअल आणि डिजिटल असल्यामुळे नॉर्मली आपण 1 का 2 फ्रेम ठेवू शकतो. इकडे आपण जास्तीत जास्त किती अशा फ्रेम्स ठेवू शकतो? साधारणतः पर डे, म्हणजे आता इथं 4 दिवसाच्या पर दिवसाच्या 25 फ्रेम्स आहेत. दिवसाच्या बदलणाऱ्या कार्यक्रमाप्रमाणे फ्रेम्स बदलल्यात. आणि ते इतकं इझी आहे की मला हवी ती फ्रेम मी बॅकएंडने अपलोड केली. हो, आणि झालं. त्याच्याच बरोबर तुम्ही त्याचे टॅग्स अपडेट करू शकता, म्हणजे हॅशटॅग अपडेट करू शकतो, डिस्क्रिप्शन ऍड करू शकतो. सो वेन यू टेक अ फोटो अँड इट पोस्ट विथ द नेम अँड डिस्क्रिप्शन, सगळं. आता आपण साताऱ्यात आहात, तर साताऱ्यात रुहा वाईफ्स बरोबर आपल्याला बोलणं झालं होतं की अजून एक आपलं व्हिजिटिंग कार्ड, म्हणजे NFC बेस्ड टेक्नॉलॉजी, त्याच्यावर पण आपण काम करतो. हो. हा, तर थोडं त्याच्याबद्दल पण आम्हाला नक्की नक्की. आम्ही रुहा डिजिटल व्हिजिटिंग कार्ड बनवतो. जनरली काय होतं, प्रॉस्पेक्टिंग डेटा कलेक्शन हा सगळ्यात मोठा पेन आहे. म्हणजे तुम्ही कुणाला तरी भेटलात, व्हिजिटिंग कार्ड दिलं किंवा बोलता बोलता नंबर घेतलात, मोबाईलमध्ये सेव्ह केलात. कशासाठी नंबर सेव्ह केला, कधी सेव्ह केला, काय केलं, यू डोंट हॅव एनी क्ल्यू. फिजिकल कार्ड आलं, खिशात ठेवलं, त्याचा फोटो काढून नाही ठेवला, इन्सर्ट नाही केलं, यू लूज द डेटा. आम्ही म्हणतो डिजिटल व्हिजिटिंग कार्ड हे देण्यासाठी नाही, दुसऱ्याचा डेटा घेण्यासाठी आहे. जनरली तुम्ही डिजिटल व्हिजिटिंग कार्ड यू शेअर कार्ड, आता मार्केटमध्ये बरीच कार्ड आहे, तुम्ही लोकांना शेअर करता, पण कुणाला शेअर केलंय पत्ताच लागत नाही. अच्छा. इथं तुम्ही डेटा शेअर करताना, आता मी मगाशी तुम्हाला कार्ड शेअर केलं होतं, माझं कार्ड केलं, मी तुमचा नाव नंबर घेतला, त्याच्याबरोबर तुमच्याशी मी रुहा वाईब्स आणि रुहा VMS बद्दल बोललो, हे लिहिलं आणि तुम्हाला पाठवलं. बरोबर. सो ती माझी लीड पण जनरेट झाली. करेक्ट. उद्याच्याला तुम्हाला माझ्या ऑफिसमधून कदाचित फोन येईल, सर तुम्ही अलंकार सरांबरोबर रुहा वाईब्स बद्दल काही बोलला होतात का? नाही. आणि सगळ्यात महत्वाचा, हा डेटा बॅकएंडला तुमच्या बॅकएंड ऑफिसला येतो. ओके. त्यामुळे जिथे जिथे तुम्ही काही शेअर कराल, आता सेल्स ऑफिस, सेल्सचं बघितलं आपण, सेल्सची टीम तुमची फिरत असते मार्केटमध्ये. दिवसभरामध्ये ते जर 10 लोकांना भेटले, तर तो 10 लोकांचा डेटा इमिजिएटली तुमच्याकडे येतो की ही लोक 10 जणांना आज भेटलेली आहेत. आणि ते सेल्समॅनला स्वतः ते मॅन्युअली अपलोड करायची गरज नाही, फक्त आपल्याला त्यांनी 10 वेळेला लोकांनी टॅप केलं, आपल्याला बॅकएंडला कळतं की अरे बाबा हा या 10 व्यक्तींना भेटलाय. इव्हन याच्यात आम्ही OCR पण केलंय. AI बेस्ड टेक्नॉलॉजीनं फिजिकल व्हिजिटिंग कार्डचा फोटो काढला की तो अख्खा AI न डेटा रीड करतो आणि त्याला व्हॉट्सअपवरती तुमचं व्हिजिटिंग कार्ड पाठवून देतो. हो. आणि तोही डेटा मागे गुगल, जोहो, मायक्रोसॉफ्ट आणि कस्टमाइज CRM याला तुम्ही सिंक करू शकता. सो दिस इज प्री CRM, म्हणजे जिथं CRM सुरू होतं ना, त्याच्या आधीचा डेटा कलेक्ट करण्यासाठी आम्ही हे टूल बनवलंय. खूपच अगेन व्हेरी रेव्होल्युशनरी. आणि तुम्हाला गंमत म्हणून एक गोष्ट दाखवतो. एक मिनिट, हे तिन्ही द्या. आता तुम्ही बघितलं तर या मोदींच्या पेढ्याच्या बॉक्सवरती इथे QR कोड आहे, तसंच या बॉक्सवरती पण QR कोड आहे, आणि हा महालक्ष्मी चिवडा यांच्या इथे मागे QR कोड आहे. हा QR कोड स्कॅन केला की त्यांचं अख्खं डिजिटल व्हिजिटिंग कार्ड उघडतं, तुम्ही त्याच्यामधून शॉपिंग करू शकता. ओके. म्हणजे आम्ही डिजिटल कार्ड मध्ये शॉपिंग कार्ड पण केलंय. आणि हे शॉपिंग केलेल्या गोष्टी तुम्हाला व्हॉट्सअपवर येतात. म्हणजे जे छोटे छोटे बिझनेसेस आहेत की जे वेबसाईट अफोर्ड नाही करू शकत, अफोर्ड हा शब्द वेगळा आहे, अफोर्ड वेबसाईट साठी जाऊन तेवढं मोठं करायची आवश्यकता नाहीये. त्या ठिकाणी तुम्ही या छोट्याशा गोष्टीवरून त्यांच्या सगळ्या प्रोडक्टवर QR कोड आहेत.
त्यामुळं तुम्ही वेबसाईट टाकलीत, हा बेसिकली वेबसाईटचा सिनॉप्सिस आहे. ओके. म्हणजे जिथं वेबसाईटमध्ये आपण भरपूर गोष्टी सांगतो, इथं त्या गोष्टींचे सिनॉप्सिस आहेत, त्याच्यावर तुम्ही क्लिक करा आणि वेबसाईटवर जावा. त्यामुळे वेबसाईट पण प्रमोट होते आणि जितक्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये चेंज कराल डिजिटल कार्डच्या बॅकएंडला, त्या तुम्हाला पुढे बघायला मिळतात. कुणी स्कॅन केलं, काय केलं याचा पण डेटा मिळतो. त्यामुळे तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचलाय, किती तुमचा रीच झालाय याचा पण तुम्हाला अनालिसिस मिळतं. तर हे एक रिव्होल्युशनरी प्रोडक्ट आम्ही लॉन्च केले आणि याचे जवळजवळ 20,000 सबस्क्रायबर झालेत गेल्या 2.5 वर्षामध्ये. बापरे, खूपच छान, खूपच छान. मग जसं आपण बोललो डिजिटल स्टुडिओ झालं, डिजिटल VC झालं, अजून काय काय प्रोडक्ट्स रुहा वाइब्स का तुमची कंपनी बनवते असे टेक्नॉलॉजीचे जे इंटरेस्टिंग आहेत? आणि इंटरेस्टिंग म्हणजे जे रेव्होल्युशनरी आहेत, पायनियरिंग आहे का नॉर्मली आहे, त्याच्याबद्दल रुहामध्ये आम्ही प्रॅक्टिकली रुहाच्या अंडर खरं सांगायचं तर 4 प्रोडक्ट आहेत आता. ओके. पहिला रुहा वेबसाईट आहे. म्हणजे जसं वर्डप्रेस विक्सवर आपण वेबसाईट बनवतो तसा आमचा स्वतःचा रुहा म्हणून प्लॅटफॉर्म आहे. ज्या प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत 700 पेक्षा जास्त वेबसाईट बनल्यात. पर्सनलाइज पोर्टफोलिओ पासून शॉपिंग कार्ट पर्यंत सगळ्या गोष्टीच्या वेबसाईट आम्ही त्याच्यावरती बनवतो. मग अगदी जावली जोडी रन असेल किंवा निमा रन असेल, मॅरेथॉन्स त्याच्यावरती होतात. मॅरेथॉन्सचे पेमेंट गेटवे त्याला कनेक्टेड आहेत. छोट्या छोट्या इव्हेंटचे पेमेंट गेटवे असतील तर ते कनेक्ट करून आम्ही देतो. या पद्धतीने तो प्लॅटफॉर्म विक्स वगैरेवर जशी आपण जाऊन वेबसाईट बनवतो, कोणी पण वेबसाईट स्वतःची बनवू शकतं, तसं रुहावरती प्लॅटफॉर्मवर जाऊन बनवू शकतो. आता आम्ही फक्त काय म्हणतो की फर्स्ट टाइम विल क्रिएट अ वेबसाईट फॉर यू आणि नंतर तुम्ही तुमच्या बाजूने मेंटेन करा. कारण आता जर तुम्ही बघितलं तर विक्स आणि वर्डप्रेस बऱ्यापैकी लोक ऍज अ डेव्हलपर त्याला युजफुल टूल म्हणून वापरतात, पण पर्सनलाइज करायला गेला तर थोडे त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपर्टीजची गरज आहे. म्हणजे वर्डप्रेस मध्ये तर डेफिनेटली तुम्हाला थोडं तरी टेक्नॉलॉजी पाहिजे. विक्स मध्ये पण मला वाटतं सुरुवातीला टेम्पलेट वगैरे, कारण आम्ही पण बनवले टेम्पलेट वगैरे ठीक आहे, पण एक पॉइंट नंतर मग तुम्ही लॉस्ट होऊन जाता. काही टेक गोष्टी का UI UX च्या गोष्टी असतात, तो आपण क्लूलेस असतो. बरोबर आहे. मोबाईल व्हर्जन, डेस्कटॉप व्हर्जन. आम्ही काय केलं की आम्ही सजेस्ट करतो की फर्स्ट टाइम विल डू. आणि त्याच्यात एक महत्वाची गोष्ट, आम्ही वेबसाईट बनवता, प्रत्येक जण वेबसाईट बनवतो. तुमच्या वेबसाईटवरती तुमचा डिजिटल पोर्टफोलिओ किती अवेलेबल आहे. माझा म्हणायचा उद्देश, प्रत्येकाचा डिजिटल पोर्टफोलिओ न्यूज, ऍक्टिव्हिटी, फोटो गॅलरी, इव्हेंट आणि ब्लॉग या 5 गोष्टीवरती कनेक्टेड आहे. बरोबर. आणि ह्या 5 गोष्टी तुमच्या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. म्हणजे लिंक्डइनवर आहे, फेसबुकवर आहे, इन्स्टावर आहे, युट्यूबवर आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुमचा डिजिटल पोर्टफोलिओ अवेलेबल आहे. बरोबर. पण आम्ही म्हणतो हा सगळा डिजिटल पोर्टफोलिओ तुम्ही रुहावरती टाका, म्हणजे तुमच्या वेबसाईटवर द्या. आमची वेबसाईट कॅपेबल आहे की ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर मेंटेन करेल आणि तिथून तुम्ही सोशल मीडियाला पोस्ट करा. सो एनी गिव्हन टाइम युअर ऑल डेटा विल गेट मेंटेन ऑन युअर वेबसाईट सिंगल पोर्टफोलिओ मॅनेजमेंट टूल. तर आम्ही रुहाला त्या पद्धतीने प्रमोट करतोय रुहा वेबसाईट्सला, की जेणेकरून तुमचा सगळा डेटा तिथं पाहिजे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल वाई अर्बन बँकेचा आम्ही वेबसाईट केली, आज 100 वर्ष पूर्ण झाली. त्या बँकेला गेल्या वर्षी 100 वर्ष पूर्ण झाली. तर गेल्या 100 वर्षाच्या झालेल्या ऍक्टिव्हिटी, म्हणजे पहिल्यांदा त्यांनी कुणातरी कर्ज दिलं त्यावेळी काढलेल्या फोटोपासून आता ट्रॅक्टरसाठी किंवा बिझनेससाठी दिलेलं कर्ज त्यावेळीचे फोटो, सगळे फोटो त्यांनी त्याच्यावरती मेंटेन केलेत. म्हणजे त्यांचा लोकांशी कनेक्ट किती आहे, ते किती लोकांना स्पॉन्सरशिप देतात, किती लोकांना मदत करतात, हा डेटा तुम्हाला अवेलेबल आहे. हा जर तुमचा पर्सनलाइज पोर्टफोलिओ डेटा तुमच्या वेबसाईटवर असेल तर इट्स ऑटोमॅटिकली बिल्ड युअर ट्रस्ट. बरोबर. आणि आज सोशल मीडियावर कशासाठी आपण टाकतो की तुमच्याबद्दल ट्रस्ट वाटावा. आजकाल तुम्हाला सोशल पोर्टफोलिओवरून कर्ज देतात लोक. बरोबर. मग ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांचा सोशल ट्रस्ट कसा क्रिएट होईल. तुम्ही ज्या गोष्टी करता त्या तुम्ही सोशल मीडियावर टाकल्या पाहिजेत. पण सोशल मीडियावरती तुमचं प्रोफाईल नाही दिसत, कारण कमेंट्स असतात, दुसऱ्या कोणीतरी त्याच्यावरती काहीतरी लिहिलेलं असतं किंवा तुम्ही. मग इथं काय होतं की तुमच्या ऍक्टिव्हिटीज प्रमाणे तुमचा डेटा मेंटेन होतो. म्हणजे तुम्ही स्पॉन्सरशिप दिलेला डेटा, सगळ्या स्पॉन्सरशिप एकत्र मिळतात. तुम्ही लोन प्रपोजल सेलिब्रेट केलेल्याचं वेगळं पोर्टफोलिओ तयार होतो. तुमच्या इंडस्ट्रीमध्ये व्हिजिटर्स आलेल्याचा वेगळा पोर्टफोलिओ मेंटेन होतो. म्हणजे जसे ग्रुप्स बनवून तुम्हाला मेंटेन करायचे तसे तुम्ही करू शकता. आणि एक गोष्ट केली, आज आपला पॉडकास्ट झाला, तुम्ही हे तुमच्या वेबसाईटवर टाकलं, पण तुम्हाला वेबसाईटवर डिस्प्ले नाही करायचं. सो यू कॅन ऍट द बॅक एंड यू कॅन से डोंट डिस्प्ले ऑन वेबसाईट.
अच्छा, म्हणजे अनलिस्ट वाला जसं अनलिस्ट YouTube वाला मध्ये तसं तुम्ही करू शकता याच्यामध्ये. डेटा आहे, पण तो सगळ्यांसाठी नाहीये, म्हणजे ते हा. viewers जेव्हा साठी. तुम्हाला वाटतंय की नाही मला आता पब्लिश करायचं तुम्ही तो पब्लिश करा. आणि ज्या त्या वेळेला, आणि आम्ही मोबाईल फ्रेंडली बनवलंय. तुम्ही ऑन द फ्लाय पण इव्हेंट झाली घरी चालल्या जाता आता वेबसाईट वरती अपडेट करून ठेवा. हं. तर या पद्धतीनं रुहा वेब काम करते. ओके, सो 3 झाले आणि चौथा प्रॉडक्ट? नाही, एक रुहा वेब आहे, दुसरं रुहा डिजिटल कार्ड आहे, रुहा VMS आहे आणि रुहा वाईब्स आहे. ओके, हे 4 आहेत. हे 4 आहे. खूप छान. तर आता साताऱ्यामध्ये म्हणजे हे कधी सुरुवात किती वर्ष झाली ओव्हरऑल? जर 700 वेबसाईट्स म्हटलं तर 5 वर्षामध्ये. आणि 5 वर्षामध्ये आपले क्लायंट्स साताराभर, महाराष्ट्रभर, भारतभर, म्हणजे कसा पसरलाय रुहा? मी थोडं माझ्याबद्दल सांगतो. सुरुवातीच्या वेळी आता 2006 ला कॉलेज संपल्यानंतर आम्ही डेव्हलपमेंट चालू केली. ओके. 2006 ते 16 10 वर्ष आम्ही वेब बेस ERP सिस्टीम्सवर काम केलं. ओके. 10 वर्षात चितळे डेअरी, यंत्र ऑटोमेशन यासारखे मोठे क्लायंट्स आम्ही केटर केले. 2016 ला बंद, माझ्या बाजूने मी बंद करून सुद्धा त्या ठिकाणी अजूनही सिस्टीम चालू आहेत. सो वेब बेस ERP मध्ये आम्ही इंडियामध्ये बऱ्यापैकी पायनियर होतो. कारण ज्या वेळेला लोक इंटरनेट बघत होते त्यावेळेला मी वेब बेस ERP वरती काम केलं. तर आम्ही साधारणतः 2017 ला शेअर इकॉनॉमी म्हणून लॉन्च केलं. ज्याच्यामध्ये अनयुटिलाइज इंडस्ट्रियल कॅपॅसिटी युटिलायझेशन हा कन्सेप्ट घेऊन आम्ही शेअर इकॉनॉमी मार्केटमध्ये आणली. म्हणजे सिंपल भाषेत इंडस्ट्री मधलं मॅट्रोमोनियल केलं. ज्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे, तुम्ही एखादी फॅक्टरी लॉन्च करता, सुरू करता, मशिनरी आणता, तुम्हाला माहिती असतं की मी हा प्रोडक्ट बनवण्यासाठी माझी 2 टन कॅपॅसिटी आहे, पण आपण नेहमीच 2.5 किंवा 3 टन कॅपॅसिटीचा प्लांट लावतो कारण मला पुढे वाढवायचं. पण फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली कधी कधी प्रोडक्शनची तेवढ्या ऑर्डर्स येत नाहीत, मग ती कॅपॅसिटी रिकामी असते. दुसऱ्या कोणाला तरी सेम गोष्ट करायची असते देशाच्या वेगळ्या टोकाला, पण त्याला फॅसिलिटी अवेलेबल नसती. तो म्हणतो मी इंडस्ट्रीमध्ये जाणार, तेवढं एस्टॅब्लिशमेंट सगळं करणार आणि मग माझं प्रोडक्शन चालू करणार. आम्ही म्हणतो तुम्ही दोघं एकत्र या, हा तुम्हाला प्रोडक्ट आउटसोर्स करून बनवून देईल आणि तुम्ही तुमच्या ब्रँडने विका. या पद्धतीने आम्ही तो लॉन्च केला आणि फार चांगला चालला. साधारणतः 1,500 सक्सेस स्टोरीज झाल्या. नंतर मग तो आमचे जे इन्व्हेस्टर होते सुरतला, राजन्स ग्रुप म्हणून, त्यांनी सुरतला शिफ्ट केला. देन मला सातारा सोडायचा नव्हता. साताराची खूप अशी लोक भेटलेत काही दिवसात की सातारा सोडायचा नाही. हा, म्हणजे सगळं छान आहे हो, सगळं छान आहे खरं. वातावरणापासून ते रिचेबल, तुम्ही सगळ्यांना रिचेबल आहे. संस्कृती, इतिहास आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, सगळंच आहे. सातारा ऍज अ राजधानी तुम्ही कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी, मसवड कुठल्याही ठिकाणी 100 किलोमीटर 2 तासात पोहोचू शकतो. हो, बाकी कुठल्याही सिटीला हा प्रिव्हिलेज नाही. त्यामुळे म्हटलं, आणि मग रुहा सुरू झालं. मला असायला, कारण मुंबईत 2 तासात तुम्ही मुंबईतच असता, मुंबईच्या बाहेर पण जाऊ शकत, कुठेच जाऊ शकत नाही. 2 तासात तुम्हाला एवढे शहर आहेत. म्हणजे मी पुण्यातही होतो, 6 वर्ष पुण्यात राहिलो, पण मी पुण्यातून सातारला जेवढ्या वेळात यायचो ना तेवढ्या वेळात खराडीवरून स्वारगेटला यायचो. नाही. त्यामुळं सो शेअर इकॉनॉमी तिकडे गेल्यानंतर मी बॅक टू सातारा आणि मग रुहा सुरू केलं 2019च्या दरम्यान. मग फर्स्ट वेबसाईट डेव्हलपमेंट, नंतर व्हिजिटिंग कार्ड, VMS आणि आता रुहा वाईब्स. असं करून प्रवास झाला. वेळेचं बंधन आहे, कारण संमेलनात आहोत, पण संमेलन निमित्त तुमच्यासारखे मराठी व्यावसायिकांना भेटायची संधी मिळाली. आणि मराठी मूडला तुम्ही जे गोष्टी टेक्नॉलॉजीच्या आणल्या आहेत, वेबसाईट असो, रुहा वाईब्स असो, हे लोकांपर्यंत पोहोचवणं हे एकच आमचं धैर्य आहे. आणि आम्हाला वाटतं इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये असणारे का कुठल्याही व्यवसायात असणाऱ्या लोकांना वेबसाईट पासून कुठलंही टेक बेस्ड सोल्युशन हवंय तर अलंकार जाधव आणि रुहा त्याच्यासाठी ऑलवेज अवेलेबल आहे. यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, यांची वेबसाईट तुम्हाला आमच्या स्क्रीनवर दिसेल, त्याची लिंकही डिस्क्रिप्शनमध्ये असेल. प्लीज कनेक्ट करा. आणि थँक्यू. हा मराठीमधला सगळ्यात चांगला स्तुत्य उपक्रम आहे की जेणेकरून आपल्या सगळ्या मराठी बांधवांना एकमेकांना इंट्रोड्यूस करून देता येते. प्रत्येकाच्या बिझनेसची इन्फॉर्मेशन सगळ्यांपर्यंत पोहोचते आणि हे तुम्ही असंच चालू ठेवा. थँक्यू सो मच. जायच्या आधी आपण स्कॅन करून फक्त एक तो प्रोसेस दाखवूया कशी आहे.
अशा प्रकारे अपलोड झालेली आहे. तर सर आपली टेक्नॉलॉजी पण खूप छान आहे, तीही आपण दाखवली आहे. मराठी मोडमध्ये आल्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि प्लीज ज्यांना पण हे टेक सोल्युशन्समध्ये इंटरेस्ट आहे, लॉग इन करा. ह्या एपिसोडमध्ये एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.